नमस्कार. मी संजय चिंतामणी, पुसद जिल्हा यवतमाळ, मोहोळजवळ तिथला रहिवासी आहे. मी प्रथम डॉक्टर संजय पाटील आणि डॉक्टर चंद्रशेखर पाटील हे संजीवनी हार्ट सेंटरचे संचालक आहे. या देवदूताचे मी आभार मानतो, की त्यांनी हार्टसारख्या गंभीर आजाराला हसत-खेळत ट्रीटमेंट देऊन सर्वाला आनंद दिला. मलासुद्धा आनंद दिला. मी काही महिन्यापूर्वी जवळपास 1-1.25 महिन्यापूर्वी इथं नाशिकला लग्नासाठी आलो होतो. इथं आल्या असताना मी सहज ट्रीटमेंट घेतली. टेस्ट केली. टेस्ट घेतल्यानंतर मला टी-एम-टी करायसाठी सांगितलं डॉक्टरने आणि मी टी-एम-टी केली. टी-एम-टी केली असता मला थोडं टी-एम-टीमध्ये त्रास झाला. तर इथल्या कार्डिओलॉजिस्टचं म्हणणं आलं, की तुम्ही लगेचच अँजिओग्राफी करायला पाहिजे. थोडं ब्लॉकेजची शक्यता आहे. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी नाशिकला ब्लॉकेजची टेस्ट केली, अँजिओग्राफी. तिथं माझ्या मेन व्हेनला आणि खालच्या व्हेनला 65% ते 70% ब्लॉकेज निघाला आणि मी घाबरून गेलो. तर डॉक्टरचं म्हणणं आहे, की तुम्हाला आता लगेच अँजिओग्राफी स्टेंट टाकावं लागेल किंवा तुम्हाला बायपास केल्याशिवाय पर्याय नाही. मी 2-3 डॉक्टरचा सल्ला घेतला. माझ्या पुसला जाऊन परत डॉक्टरचा सल्ला घेतला. सर्व डॉक्टरचं एकच म्हणाले, की तुम्ही स्टेंट टाकावं लागेल किंवा बायपास करावं लागेल. बहुतांश डॉक्टरचं म्हणणं आहे बायपास करावं लागेल. आणि मी घाबरून गेलो आणि कोणी पण घाबरणार, पण मी पण जास्त घाबरलो आणि शेवटी ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. नाशिकला आलो आणि ॲडमिट होण्याची तयारी झाली, सर्व झालं, की आता बायपास करायचा आणि ॲडमिट होण्यासाठी 10 वाजता डॉक्टरला फोन लावला. तर डॉक्टर म्हणे, "अरे," मी म्हणे, "3-4 दिवसासाठी माझी कॉन्फरन्स आहे, कार्डिओलॉजी कॉन्फरन्स मुंबईला. 3-4 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. 3-4 दिवसानंतर ॲडमिट व्हा." मी नाशिकला थांबलो. नाशिकला थांबलो असताना साईबाबाची कृपा, माझे इथं साडेभाऊ नाशिकला असतात. ते कन्हे आडगावकर, ते मला भेटले. ते म्हणे, "बुवा इथं संजीवनी हार्ट सेंटर आहेत म्हणे. तिथं बगैर सर्जरीचा आपल्याला उपचार केला जाते." तर मला विश्वास नाही वाटला. साहजिक कोणाला विश्वास वाटत नाही. फार माहिती कमी आहे लोकांना बगैर सर्जरी उपचार केला जाते. आणि त्यांनी मला लगेच जिथं संजीवनी हार्ट सेंटरला यांच्या उपचार घेतलेल्या 2 पेशंटचा मला फोन करायला लावले. मी त्यांना फोन लावले आणि त्याने सांगितले, "आम्ही 15 ते 20 वर्षापूर्वीच सटाणा येथे यांच्याच शाखेमध्ये उपचार घेतले होते. आता पेशंट टणटण आहे. एकदम ठणठणीत बरा आहे." मला एकदम नवल वाटलं आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरला भेटायला इथं आलो आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टर संजय पटेल यांची. त्यांनी अपॉइंटमेंटमध्ये आम्हाला सर्व आमचे शंका निरसन केले, आमचे सर्व रिपोर्ट चेक केले आणि त्याने सांगितले, की तुम्हाला काही ऑपरेशन करायची गरज नाही, स्टेंट टाकायची गरज नाही, बायपास करायची गरज नाही. तुम्ही आमची ट्रीटमेंट घ्या आणि तुम्ही बगैर सर्जरीचे ठणठणीत बरे व्हाल. आम्ही तिथं लगेच ट्रीटमेंट घेतली आणि जवळपास नाशिक आणि धोंडेगाव दोन्ही ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट यांच्या घेतली. तर त्याच्यामध्ये यांची जे 3 प्रकारची थेरपी आहे. पहिली थेरपी आहे ती चिलेशन, दुसरी थेरपी आहे ECP आणि तिसरी नॅचरोपॅथी. तर त्या तिन्ही उपचार पद्धती माझ्यावर केल्या 35 दिवसामध्ये. त्याच्यात पहिली जे चिलेशन आहे त्याच्यामध्ये 35 दिवस ॲडमिट राहून जवळपास 10 सलाईनद्वारे आपल्या इंजेक्शन दिल्या जाते आणि आपले जे ब्लॉकेज आहेत त्याच्यातून काढल्या जाते. याला चिलेशन थेरपी म्हणतो. दुसरी ECP म्हणजे आपल्या पायाला प्रेशर देतात. रोज 1 तास असे 35 तास ते मशीन आपल्याजवळ सोबत काम करते आणि आपले कोलॅटरल व्हेन्स म्हणजे हृदयासोबत आणि आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सूक्ष्म जे व्हेसल असतात ते व्हेसल ओपन होतात आणि आपल्या हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा जास्त होतो आणि आपण डेंजर झोनच्या बाहेर होतो. आपल्या तेवढं ब्लॉकेजचा संबंध राहत नाही आणि आपण चांगलं होतो. आणि तिसरी म्हणजे नॅचरोपॅथी. त्याच्यामध्ये आपल्याला फिजिओथेरपी केल्या जाते. त्याच्यामध्ये आपल्याला इतर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या डिटॉक्स करायचे बॉडीच्या थेरपी आहेत ते केल्या जातात. ते 10 दिवस चालतात. फिजिओथेरपी 10 दिवस चालते. अशा रीतीने योगा, मेडिटेशन्स अशा रीतीने ॲलोपॅथी ट्रीटमेंट पण योगा, नॅचरल सर्व करून आपला पूर्ण हार्टचे ब्लॉकेजेस काढल्या जाते. म्हणजे चिलेशननं हार्टचे ब्लॉकेज निघले जातात आणि ECPमध्ये आपले कोलॅटरल व्हेन्स ओपन होतात आणि आपण डेंजर झोनच्या बाहेर होतो आणि 35 दिवसामध्ये आपल्याला आनंद होतो. आणि मी सुरुवातीला मी साशंक होतो. पण 35 दिवस मी उपचार घेतल्यानंतर आज मी एकदम ठणठणीत बरा आहे, आनंदी आहे, फ्रेश आहे आणि मला थोडा चेस्ट पेन होत होता. ते आता टोटली गेलेला आहे आणि चांगलं सशक्त झालेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, की आता जे जीवघेणे जे आपले हे आजार आहे, त्याला जे उपचार पद्धती आहे मार्केटमध्ये, त्याला बायपास म्हणू किंवा त्याला स्टेंट टाकणं म्हणू,
हे करून सुद्धा आपल्याला पुन्हा तो आजार पुन्हा एका वर्षात होऊ शकतो. पण हे न करता हे आपण संजीवनी हार्ट सेंटर, धोंडेगाव आणि नाशिकला याचं जे शाखा आहे, तिथं जर उपचार घेतले तर आपण बगैर सर्जरीचं आपण चांगलं जीवन जगू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो. म्हणून सर्वांना विनंती आहे की यांची जाहिरात कमी आहे आणि त्याच्यात मी बघितलं की पूर्ण भारतातून लोकं येतात आणि मी तर सर्वात कमी ब्लॉकेज झाला. माझा 65-70% ब्लॉकेज आहे. इथं 90-90, 95-95, 99-99% ब्लॉकेजवाले लोकं चांगले होऊन गेलेले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही हार्ट फेल्युअर झाले. डॉक्टर म्हणते त्यांचं ऑपरेशन होत नाही. असे लोक इथं बरे झाले मी डोळ्यानं पाहिलेले आहे. 3 ते 4 दिवसात जे लोकांना चालताना धाप लागायची, दम लागायचे, ते लोक चांगले झालेले आहे. 75-85 85 वर्षाचे लोक. तर सर्वांना विनंती आहे, त्यातल्या त्यात मी मराठी बोलतो असल्यामुळे महाराष्ट्रातल्या बांधवाला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथं ट्रीटमेंटसाठी यावं आणि स्वतःला आनंदी जीवन घेऊन आयुष्य चांगलं आणखी जीवन जगून वापस जावं. हेच आहे.